नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांचे 14वे ई न्यूजलेटर नुकतेच प्रसिद्ध केले आहे. या न्यूजलेटरमध्ये 1 एप्रिल ते 30 जून 2026 या कालावधीतील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींची माहिती देण्यात आलेली आहे. यात नवीन जाहिराती, शासनाकडून आलेली नवीन मागणीपत्रे आणि महत्त्वाचे निकाल याबद्दल खूप मोठी अपडेट आहे. तुम्ही जर गट ब, गट क किंवा राज्यसेवेची तयारी करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी एक बूस्टर ठरणार आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. हे आर्टिकल जर सोप्या भाषेमध्ये रीड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकमध्ये मिळून जाईल. जर ऑफिशियल PDF डॉक्युमेंट्स किंवा सर्क्युलर किंवा डेली अपडेट मिळवायचे असतील तर व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, सर्वात आधी आपण बोलूया मागणीपत्रांबद्दल. शासनाच्या विविध विभागांकडून आयोगाला रिक्त पदे भरण्यासाठी मागणीपत्रे येत असतात. या एप्रिल ते जून 2026च्या तिमाहीत आयोगाला एकूण 1326 पदांसाठी मागणीपत्रे प्राप्त झालेली आहेत. यामध्ये काही अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या पदांचा समावेश आहे जे तुम्हाला नक्कीच टार्गेट करायला आवडेल. स्क्रीनवर लक्ष द्या किंवा नीट ऐका. बघा, सर्वप्रथम आहे पशुधन पर्यवेक्षक गट क. कृषी आणि पशुसंवर्धन विभागाकडून या पदासाठी तब्बल 322 जागांचे मागणीपत्र आयोगाला प्राप्त झाले आहे. ही गट क ची तयारी करणाऱ्यांसाठी खूप मोठी संधी ठरणार आहे. दुसरा आहे प्रशासकीय अधिकारी गट ब. विधी व न्याय विभागांतर्गत धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये प्रशासकीय अधिकारी पदासाठी 18 जागांचे मागणीपत्र आले आहे. हे पद महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 मधून भरलं जाणार आहे. आणि पुढे आहे लिपिक टंकलेखक गट क. मित्रांनो, या व्यतिरिक्त कौशल्य विकास विभाग, सामान्य प्रशासन आणि उद्योग संचालनालयाकडून शेकडो लिपिक पदांची मागणीपत्रे आयोगाला मिळालेली आहेत. म्हणजेच येणाऱ्या काळात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध असणार आहेत. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे. प्रसिद्ध झालेल्या जाहिराती. या तिमाहीत आयोगाने एकूण 6145 पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. ही आकडेवारी खरंच खूप मोठी आहे. यात प्रामुख्याने कोणत्या परीक्षांचा समावेश होतो ते आपण पाहूया. सर्वप्रथम आहे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. मित्रांनो, या परीक्षेसाठी तब्बल 2619 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती, पण नंतर ती वाढून 5000 पदांसाठी जे आहे आता ग्रुप बी सी ची जी आहे ती झालेली आहे. गट क ची स्वप्ने पारण्यासाठी ही वर्ष जी आहे ती सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे. महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 या परीक्षेसाठी 552 पदांची जाहिरात आता जी आहे ती आलेली आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 या मुख्य परीक्षेसाठी 1484 पदे, तसेच महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 यासाठी 758 पदांची जाहिरात आहे. या सर्व आकड्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की जर तुमचा अभ्यास जो आहे तो सातत्यपूर्ण असेल तर यावर्षी तुम्हाला पोस्ट काढण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मित्रांनो, परीक्षेची तयारी करताना निकाल हा शब्द अंगावर रोमांच भरतो, बरोबर आहे. आयोगाने या 3 महिन्यामध्ये अनेक महत्त्वाचे निकाल जाहीर केले आहेत आणि शेकडो विद्यार्थ्यांची स्वप्न जे आहेत ते पूर्ण केली जात आहेत. तसेच लिपिक टंकलेखक गट क परीक्षा 2024 या परीक्षेचा निकाल 8 जून 2026 रोजी झाला असून तब्बल 976 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे. तसेच कर सहाय्यक गट क मुख्य परीक्षा 2024 या पदासाठी 475 उमेदवारांची निवड आहे. तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 राजपत्रित अधिकाऱ्यांचे स्वप्न पूर्ण करणारा हा निकाल 8 एप्रिल 2026 रोजी लागला. यामध्ये 459 अधिकाऱ्यांची राज्याच्या सेवेसाठी जी आहे शिफारस करण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्या सर्वांचे स्टडी फ्लो अपडेट्स तर्फे खूप खूप अभिनंदन. आणि जे विद्यार्थी या यादीत थोडक्यासाठी राहिलेले आहेत त्यांनी खचून न जाता दुप्पट वेगाने अभ्यासाला लागायचे आहे. पुढच्या यादीत तुमचे नाव नक्कीच असेल. हे जर तुम्ही अभ्यासात हातात ठेवलं तर हे गॅरंटेड आहे. तर मित्रांनो, हे होते MPSCच्या 14व्या ई न्यूजलेटरचे अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागांची मागणी आणि जाहिराती येत आहेत, त्यामुळे आता वेळ वाया घालू नका. अभ्यासाचे योग्य नियोजन करा आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या इतर अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच अचूक आणि फास्ट अपडेटसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.